या ठिकाणी पहा पी-डी-सी बँकेचे जे काही शिपाईचे पेपर आहेत पहा आता तोंडावर आलेत पहा. होता होईल तेवढं मी या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करतोय. कारण की इतका भारी चान्स फक्त पुणे जिल्ह्यामधीलच विद्यार्थी यांना ज्या प्राधान्य देण्यात आलेलं आहे पहा. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मित्रांनो ₹399 ला आपण पी-डी-एफ तयार केलेली मित्रांनो. ही पी-डी-एफ तुम्ही नक्की घ्या. यामध्ये तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे. अभ्यासक्रमानुसार या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रश्न मिळणार आहेत पहा. चालू घडामोडी असेल, बँकिंग असेल, त्याच्यानंतर सहकार असेल, कृषी असेल, सगळे घटक मित्रांनो तुम्हाला या किमतीमध्ये मिळणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर घ्या. एवढे पैसे आपण कुठेही खर्च करतो पहा, कुठं पेट्रोलवर म्हणा, हॉटेलवर जेवायला गेलं किंवा बर्थडेच्या पार्टीमध्ये कुठेही आपले या ठिकाणी खर्च होतात मित्रांनो. त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही मित्रांनो पी-डी-एफ घेऊन टाका. वेळ फार कमी आहे. कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी पी-डी-एफ असणार आहे पहा. जो काही आपला मोबाईल नंबर आहे पहा, जो काही फोनपे नंबर आहे 93 25 23 08 40 या नंबरला तुम्ही फोनपे, गुगल पे करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सर्व प्रश्न या ठिकाणी पाठवून देईल पहा. अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. चला पहिला प्रश्न पाहूयात मित्रांनो आता, की पैशाच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारामध्ये बँका खालीलपैकी कोणत्या भूमिका बजावत असतात? तर मित्रांनो लक्षात ठेवा मध्यस्थी भूमिका. लक्षात ठेवा पर्याय क्रमांक क मध्यस्थी भूमिका बजावत असतात पहा. टिंब-टिंब ही मित्रांनो भारताची मध्यवर्ती बँक आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया तिला आपण आर-बी-आय म्हणतो. ही काय मित्रांनो आपल्या संपूर्ण भारताची काय मध्यवर्ती बँक आहे पहा. आयात निर्यात या व्यापाराला मदत करणे हे कोणत्या बँकेचं प्रमुख उद्दिष्ट आहे? तर मित्रांनो आयात निर्यात बँका हे याचं काय पहा याच बँकेचं प्रमुख उद्दिष्ट होय. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकाच्या कार्यामध्ये समावेश होत नाही. खालीलपैकी कशाचा विनिमय बँकाच्या कार्यामध्ये समावेश होत नाही. तर मित्रांनो व्यापारी बँकेची बँक म्हणून काम करणे हे याचा या ठिकाणी समावेश होत नाही पहा. प्रामुख्याने टिंब-टिंब व्यापार करण्यासाठी खेळतं भांडवल पुरवतात. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे व्यापारी बँका लक्षात ठेवा व्यापारी बँका व्यापार व्यवसायासाठी खेळतं भांडवल पुरवतात पहा. भारतामध्ये टिंब-टिंब ही बँक हुंडावळणीचा दर स्थिर राखण्याचं कार्य करते. मित्रांनो लक्षात ठेवा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया पर्याय क्रमांक अ. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो पतपत्र मिळवण्यासाठी आयात व्यापारी खालीलपैकी कोणत्या बँकेकडे संपर्क साधेल? तर लक्षात ठेवायचं मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड विनिमय बँक पर्याय क्रमांक ड विनिमय बँका याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. टिंब-टिंब शेतीस दीर्घ मुदतीच्या कर्जाचा पुरवठा करतात. तर मित्रांनो भूविकास बँका काय करतात शेतीला दीर्घ मुदतीचा कर्जाचा पुरवठा करतात पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो या प्रकारच्या खात्यावर अथवा ठेवीवर बँका व्याज देत नाहीत. तर चालू खाते त्याला आपण काय म्हणतो करंट अकाउंट लक्षात ठेवायचं आहे करंट अकाउंट. बँकाच्या एकूण ठेवीमध्ये सर्वाधिक भाग हा कोणत्या खात्याचा असतो? तर मित्रांनो सर्वाधिक भाग हा चालू खात्याचा असतो पहा. पर्याय क्रमांक 1 चालू खाते. कोणत्या प्रकारच्या खात्यामध्ये ठराविक रक्कम दर महिन्याला जमा केली जाते? तर मित्रांनो संचित ठेव खाते याचं बरोबर उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक अ संचित ठेव खाते. ज्या खात्यामध्ये बँकेच्या कार्यालयीन वेळेमध्ये कितीही वेळा पैसा ठेवता येतो, अगर काढता येतो, त्या खात्याला कोणतं खातं म्हणतात? मित्रांनो त्या खात्याला करंट अकाउंट म्हणतात म्हणजे चालू खातं म्हणतात पहा. नेक्स्ट पहा नोकरदार आणि मध्यम वर्ग यांच्यामध्ये बँकेचे कोणत्या प्रकारचं खातं असतं? तर बचत खाते असतं. त्याला आपण सेव्हिंग अकाउंट म्हणतो पहा. पुढील प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या खात्यावर सर्वात जास्त दराने व्याज दिलं जातं? मित्रांनो मुदत ठेव खाते पर्याय क्रमांक क मुदत ठेव खात्यावरती सर्वाधिक दराने व्याज दिलं जातं पहा. पुष्कळदा बँका आपल्या खातेदारांच्या चालू खात्यामध्ये जमा असलेल्या रकमेपेक्षा अधिक रक्कम काढण्याची सवलत देते. त्या सवलतीला टिंब-टिंब म्हणतात. मित्रांनो त्या सवलतीला काय म्हणतात पहा अधिकर्ष सवलत असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक अ अधिकर्ष सवलत असं म्हणतात पहा. या प्रकारच्या धनादेशाचे पैसे तो धनादेश ज्याच्या ताब्यात आहे अशा कोणासही मिळतात. तर मित्रांनो वाहक धनादेश आपल्याचं योग्य उत्तर आहे पहा. पर्याय क्रमांक अ वाहक धनादेश. पुढील प्रश्न मित्रांनो धनादेशास टिंब-टिंब असे म्हणतात. तर चलनी दस्तऐवज म्हणतात पहा. लक्षात ठेवा चलनी दस्तऐवज. टिंब-टिंब या प्रकारचा धनादेश साध्या हस्तांतरणाने दुसऱ्याकडे देऊन हस्तांतरित करता येतो. कोणत्या प्रकारचा आहे मित्रांनो? तर वाहक धनादेश. पर्याय क्रमांक अ वाहक धनादेश आपल्याचं बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब या धनादेशाचे पैसे आदात्याच्या खात्यामध्ये जमा होतात. मित्रांनो लक्षात ठेवायचे वाहक धनादेश आपल्याचं बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक वाहक धनादेश. धनादेश मित्रांनो रेखांकित करण्याचा प्रमुख उद्देश काय आहे? मित्रांनो काय आहे प्रमुख उद्देश? तर लक्षात ठेवा सर्वांनी पर्याय क्रमांक 2 सुरक्षितता याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. टिंब-टिंब हे पुस्तक म्हणजे बँकेच्या
खातेवाहीमधील खातेदारांच्या खात्याचा उतारा होय. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पासबुक याचं काय आहे पहा याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक पासबुक. टिंबटिंब या प्रकारच्या धनादेशाला धोकादायक दस्तऐवज म्हटलं जातं. मित्रांनो कशाला म्हटलं जातं? तर वाहक धनादेश याचं काय पहा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक वाहक धनादेश. आपल्याला बँकेमध्ये शिपाई भरतीची मित्रांनो यामध्ये तुम्हाला 10,000 प्रश्न मी देणार आहे पहा अतिशय महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत. यामध्ये तुम्हाला ही जो काही सिलेबस दिलेला आहे मित्रांनो या सिलेबसनुसार तुम्हाला या ठिकाणी 10,000 प्रश्न मिळणार आहेत पहा. या ठिकाणी जर पाहिलं तर मित्रांनो याची किंमत फक्त ₹399 ठेवलेली यामध्ये तुम्हाला सर्व विषय भेटणार आहेत पहा. एका वर्षाची चालू घडामोडी, शेती, त्याच्यानंतर बँकिंग सहकार, जी-के, कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था, बुद्धिमत्ता मित्रांनो सगळं मटेरियल तुम्हाला मी देणार आहे. सोबत मित्रांनो बुद्धिमत्ताचे जे काही महत्त्वाचे व्हिडिओज असतील टॉपिकचे, हे सुद्धा तुम्हाला मी याच कोर्समध्ये देणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, जो काय आपला नंबर दिसतोय 9325230840 या नंबरला ₹399 सेंड करायचे आहेत आणि याच नंबरला मित्रांनो त्याचा स्क्रीनशॉट टाकायचा आहे. एका मिनिटामध्ये मी तुम्हाला मित्रांनो हे सगळं काही पाठवून देईल पहा. त्यामुळे बघा लवकरात लवकर सगळ्यांनी ही बॅच जॉइन करा. कारण की मित्रांनो पहा आता आपण एवढे पेमेंट करणार आहे फॉर्म भरण्यासाठी बघा आपले किती पैसे गेले तुम्हीच पाहिलंय. तिथे जाऊन आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. पेपरला सुद्धा आपला स्कोर आला पाहिजे. यासाठी मित्रांनो आपण ही बॅच लॉन्च केली. मित्रांनो लवकरात लवकर सर्वांनी जॉइन करून घ्या. या सिलेबसनुसार मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी देणार आहे. लवकरात लवकर जॉइन करून घ्या. तर पैशाकडे बघू नका. पैसे आज ना उद्या कमावता येतील, परंतु गेलेली वेळ परत येणार नाही पहा. नंतर पस्तावा करण्यापेक्षा आत्ताच तुम्ही लवकरात लवकर जॉइन करून घ्या. ₹399 आपण कुठेही खर्च करतो, परंतु योग्य ठिकाणी लावा. नक्कीच फायदा होईल. तुम्ही व्हिडिओ पाहिला आपण किती क्वालिटीचे प्रश्न घेतले. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. आणि घवघवीत यशासाठी मित्रांनो लवकरात लवकर घेऊन टाका. लगेच फोनपेमध्ये जा, पेमेंट करा, स्क्रीनशॉट पाठवा. जास्त काही सांगत नाही. धनादेशावरील तारखेपासून जास्तीत जास्त किती मुदतीच्या आतमध्ये धनादेश वटवता येतो? तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा पर्याय क्रमांक 3 महिने याचं बरोबर उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 3 महिने. नेक्स्ट आहे पहा टिंब-टिंब याला आदाता किंवा पे असं म्हटलं जातं. तर लक्षात ठेवा मित्रांनो ज्यास धनादेशाचे पैसे मिळणार आहेत त्याला. पुढील प्रश्न पहा मित्रांनो की ज्याने धनादेश काढला आहे त्यास टिंब-टिंब असं म्हणतात. तर ज्याने धनादेश काढला आहे त्यास काय म्हणतात मित्रांनो? आदेशक असं म्हणतात पहा. लक्षात ठेवायचं आहे आदेशक असं म्हणून ओळखलं जातं. पुढील प्रश्न मित्रांनो खालीलपैकी कोणाची सही धनादेशावर असणं आवश्यक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आदेशक कोणाची असली पाहिजे पहा. आदेशक याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न आहे पहा तुम्हास परवानगी पोस्टाने धनादेश पाठवायचा आहे. अशा वेळी तुम्ही खालीलपैकी कोणत्या प्रकारचा धनादेश पाठवाल? तर मित्रांनो रेखांकित धनादेशाचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक क रेखांकित धनादेश. पुढचा प्रश्न मित्रांनो चेकच्या धनादेशाच्या पाठीमागे त्याचे हस्तांतर करण्याच्या हेतूने स्वाक्षरी करणे म्हणजे टिंब-टिंब होय. तर त्याला मित्रांनो काय म्हणतात? पृष्ठांकन असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक क पृष्ठांकन. पुढील प्रश्न पहा मित्रांनो ज्यावेळी धनादेशावर श्रीकांत क्षीरसागर यांना किंवा त्यांच्या आदेशाप्रमाणे पैसे द्यावेत असे पृष्ठांकन केले असेल त्यावेळेस त्याला कोणतं पृष्ठांकन असं म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? विशिष्ट पृष्ठांकन असं म्हणतात पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपल्या स्क्रीनवरती बघू शकता की ज्यावेळी पृष्ठांकन करणारी व्यक्ती धनादेशाच्या मागे फक्त आपली स्वाक्षरी करून तो धनादेश दुसऱ्याला देते त्यावेळी त्या पृष्ठांकनास काय म्हणतात? तर मित्रांनो त्याला काय म्हणतात? साधे पृष्ठांकन असं म्हणतात. पुढील प्रश्न पहा मित्रांनो कोणत्या प्रकारचा धनादेश हरवला किंवा चोरीस गेला तर त्याचे पैसे कोणाच्या खात्यावर जमा झाले हे समजू शकतं. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे रेखांकित धनादेशाचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक क रेखांकित धनादेश. जेव्हा धनादेशावर 2 समांतर तिरपरेषा काढून त्या रेषांच्या मध्ये एखाद्या विशिष्ट बँकेचे किंवा बँकेच्या विशिष्ट शाखेचं नाव लिहिण्यात येतं तेव्हा त्या धनादेशाला कोणता धनादेश असं म्हणतात? तर मित्रांनो त्याला विशिष्ट रेखांकित धनादेश असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक क आपल्या याचं बरोबर उत्तर आहे पहा. बँकांमधील देणं घेण्याचा हिशोब कशामार्फत मिटवले जातात? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक क निरसन केंद्रे आपल्या याचं योग्य उत्तर आहे पहा. बँकेच्या एका शाखेचे दुसऱ्या शाखेवर काढलेली दर्शन हुंडी म्हणजे टिंब-टिंब. तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक ड्राफ्ट याचं काय पहा योग्य उत्तर आहे काय? ड्राफ्ट. समजा तुम्ही व्यापारी आहेत आणि दुसऱ्याकडून येणे असलेली रक्कम खालीलपैकी कोणत्या स्वरूपात स्वीकारणं तुम्ही सर्वात जास्त पसंत कराल? जर आपण व्यापारी असेल तर. तर मित्रांनो बँक ड्राफ्ट याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक क बँक ड्राफ्ट. खालीलपैकी कोणतं विधान मित्रांनो चुकीचं आहे पहा. तर पहा विशिष्ट रेखांकित धनादेशाचं
सर्वसाधारण रेखांकिताप्रमध्ये रूपांतर करता येतं, हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे पहा. चला पुढील प्रश्न मित्रांनो, की धनादेशावरील रेखांकन रद्द करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणास आहे? मित्रांनो, खालीलपैकी कोणास आहे? तर धनादेश काढणारा. पर्याय क्रमांक क, धनादेश काढणारा याचं बरोबर उत्तर आहे पहा. कोणत्या खात्यामधून आठवड्यामध्ये फक्त 3 वेळा या ठिकाणी पैसे काढता येतात? मित्रांनो लक्षात ठेवा, बचत खाते. ऑप्शन क्रमांक अ, बचत खाते याचं बरोबर उत्तर आहे पहा. हुंडी म्हणजे ऋण कोस किंवा आज्ञार्थास दाखवितास धारक त्यास हुंडीचे पैसे दिले जातात. मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे पर्याय क्रमांक क, दर्शनी याचं काय आहे योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे दर्शनी. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, पोस्ट पोस्ट डेटेड चेक म्हणजे टिंब धनादेश होय. तर याला मित्रांनो पुढील तारीख असलेला पर्याय क्रमांक क याचं बरोबर उत्तर आहे पहा. हा दस्तऐवज ऋणको स्वीकृती दिल्याशिवाय खऱ्या अर्थाने पूर्ण होऊ शकत नाही. मित्रांनो कोणता आहे पहा, ऑप्शन क्रमांक ब, व्यावहारिक हुंडी याचं काय पहा बरोबर उत्तर आहे. व्यावहारिक हुंडी. मुदतीची हुंडी ऋणकोकडे एकूण किती वेळा सादर केली जाते? मित्रांनो किती वेळा सादर केली जाते? तर लक्षात ठेवा 2 वेळा. पर्याय क्रमांक ब, 2 वेळा याचं बरोबर उत्तर आहे पहा. मागता क्षणी ज्या हुंडीचे पैसे द्यावयाचे असतात, अशी हुंडी ऋणकोकडे खालीलपैकी किती वेळा सादर केली जाते? मित्रांनो ही किती वेळा सादर केली जाते? तर पर्याय क्रमांक अ, एकदा याचं बरोबर उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की मुदतीनंतर पैसे द्यावयाच्या हुंडीचं देय तारीख काढण्यासाठी हुंडीच्या मुदतीच्या दिवसांमध्ये सवलतीचं ज्यादा दिवस मिळवतात. तर मित्रांनो 3 दिवस मित्रांनो याचं काय आहे पहा बरोबर उत्तर लक्षात ठेवायचं 3. पुढील प्रश्न मित्रांनो, टिंब या भारतीय हुंडीच्या प्रकारामध्ये ज्या व्यक्तीस हुंडीचे पैसे द्यावयाचे असतात, तिच्या शरीरावरील आणि इतर खुणा लिहिलेल्या असतात. मित्रांनो कोणत्या खुणा लिहिलेल्या असतात? तर निशाण जोग याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ब, निशाण जोग. खालीलपैकी कोणते विधान या ठिकाणी चुकीचं आहे? मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चुकीचं विधान ओळखायचं आहे. तर पहा मित्रांनो, विदेशी हुंडीचा अनादर झाल्यास त्याच्या नोटरीकडे नोंदणी करणं आवश्यक आहे. हे एकदम बरोबर आहे. ऋणको हुंडीचे पैसे देण्याचे नाकारले तर इतर संबंधित म्हणजे हुंडीचं पूर्वीचं धारक आणि हुंडी काढणार सध्याच्या धारकास पैसे देण्यास जबाबदार असतात. हे सुद्धा बरोबर आहे. स्वदेशी हुंडीचा अनादर झाल्यास त्याची नोटरीकडे नोंद करणे बंधनकारक नाही. हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे सर्व विधाने मित्रांनो या ठिकाणी योग्य आहेत. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, की व्यावहारिक हुंडीच्या संदर्भात खाली केलेल्या विधानापैकी कोणतं विधान चुकीचं आहे? तर मित्रांनो कोणतं विधान या ठिकाणी चुकीचं आहे या ठिकाणी? तर हुंडी लेखी असणे आवश्यक नाही हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे पहा. बाकी सगळे विधानं बरोबर आहेत. साधारण भारतीय हुंडीचे किती प्रकार पडू शकतात? मित्रांनो तर 8 प्रकार. पर्याय क्रमांक अ, 8 प्रकार पडू शकतात पहा. टिंब भारतीय हुंडीचे पैसे ज्याचं नाव त्या हुंडीत असते त्यास मिळतात. मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ. ऑप्शन क्रमांक क आहे बघा. नामजोग याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे नामजोग. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, धनादेश म्हणजे एक प्रकारे टिंब होय. तर मित्रांनो धनादेश म्हणजे एक प्रकारे काय हुंडीच होय. पहा लक्षात ठेवायचं हुंडी. टिंब हा बँकेत सूचना देऊन धनादेशाचे पैसे रोखू शकतो. तर कोण रोखू शकतो? तर आदेशक. पर्याय क्रमांक अ. आदेशक हा रोखू शकतो पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम टिंब अनुसार सन 1935 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो 1934 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा. 1934 अधिनियमानुसार स्थापना करण्यात आली. खालीलपैकी कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आलं? तर 1949 मित्रांनो याचं काय आहे पहा योग्य उत्तर आहे पहा. लक्षात ठेवायचं आहे 1949. मूळच्या इम्पिरियल बँकेचं राष्ट्रीयकरण करण्यात येऊन तिचं रूपांतर स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये केलं गेलं. तर खालीलपैकी कोणत्या वर्षी? बघा खालीलपैकी 1955 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे 1955. स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचं वर्णन तुम्ही खालीलपैकी कोणत्या शब्दामध्ये कराल? तर बँक याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. लक्षात ठेवायचं आहे बँक. पुढील प्रश्न पहा मित्रांनो, पतन नियंत्रणाच्या संदर्भामध्ये रिझर्व्ह बँकेकडून वापरल्या जाणाऱ्या पद्धतीची विभागणी खालील 2 प्रकारे केली जाते. मित्रांनो कोणत्या प्रकारे केली जाते? तर ऑप्शन क्रमांक ड, गुणात्मक आणि संख्यात्मक याचं काय पहा योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक ड. खालीलपैकी कशाचा निर्देश निवडक पतन नियंत्रक पद्धती म्हणून करता येईल? मित्रांनो रिझर्व्ह बँकेच्या सूचना याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे. पर्याय क्रमांक ब याचं बरोबर उत्तर आहे पहा. बँकेचा दर म्हणजे बँक रेट म्हणजे असा दर की ज्या दराने काय होतं? तर रिझर्व्ह बँक व्यापारी बँकांना या ठिकाणी कर्ज देते पहा. पुढील प्रश्न आहे पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲक्ट 1934 अनुसार
भारतामधील बँकाचं अनुसूचित बिगर अनुसूचित असे 2 प्रकार पडतात. उपरोक्त कायद्याच्या अनुसूचीमध्ये नोंदवलेल्या बँका अनुसूचित बँका असे संबोधलं जातं. तर मित्रांनो याचं योग्य उत्तर काय होईल? तर बघा 2 याचं काय आहे पहा बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवायचं 2. अनुसूचित 2 मध्ये मित्रांनो याचं काय होईल? अनुसूचित 2 मध्ये नोंदल्या गेलेल्या बँकांना अनुसूचित बँका असं म्हणतात पहा. पर्याय क्रमांक या ठिकाणी 2च होईल पहा. बँकिंग आणि तत्सम आर्थिक क्षेत्रासंबंधित आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया खालील प्रकारे कोणत्या प्रकाशामधून जाहीर करतं? मित्रांनो कोणत्या प्रकारे जाहीर करतं? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आणि ब दोन्ही पहा. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन आणि रिपोर्ट्स ऑन करन्सी अँड फायनान्स हे याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. चला पुढील प्रश्न आहे मित्रांनो की रिपोर्ट ऑन करन्सी अँड फायनान्स हे रिझर्व्ह बँकेचे वार्षिक प्रकाशन आहे. तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया बुलेटिन हे तिचे काय पहा टिंब प्रकाशन आहे. तर पहा मासिक पर्याय क्रमांक ब याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो अग्रणी बँक कोणत्या योजनेद्वारे बँकेने एक टिंब दत्तक घेणे अपेक्षित असतं? तर काय दत्तक घेणं अपेक्षित असतं? तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला एक जिल्हा ऑप्शन क्रमांक ड जिल्हा दत्तक घेणे अपेक्षित असतं पहा. इंदिराजींच्या कारकिर्दीमध्ये 19 जुलै ते 1969 रोजी किती बँकांचं राष्ट्रीयकरण झालं? तर 14 बँकेचं मित्रांनो या ठिकाणी काय झालं राष्ट्रीयकरण झालं 14 बँकेचं. सन 1969 नंतर 1980 मध्ये पुन्हा एकदा बँकेचं राष्ट्रीयकरण केलं तर यावर्षी एकूण किती बँकांचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं? तर मित्रांनो बघा 6 बँकेचं या ठिकाणी राष्ट्रीयकरण करण्यात आलं 5-6. सन 1969 मध्ये बँकेचं राष्ट्रीयकरण करताना काही विशिष्ट उद्देश ठेवले गेले होते. तर खालीलपैकी कोणत्या उद्देशाचा त्यामध्ये समावेश करता येणार नाही? मित्रांनो काय पहा रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणे. पर्याय क्रमांक ड रोजगार निर्मितीमध्ये वाढ करणे त्यांनी. टिंब ही औद्योगिक क्षेत्रामध्ये वित्तपुरवठा करणाऱ्या बँकामधील शिखर बँक आहे. तर इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया. खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली कृषी पतपुरवठा पुनर्विलोकन समिती नेमण्यात आली होती? मित्रांनो कोणाच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती? तो डॉक्टर एम एन खुन्सो लक्षात ठेवायचं आहे. डॉक्टर एम एम खुन्सो याचं काय पहा बरोबर उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न मित्रांनो ऑगस्ट 2024 मधील स्थितीनुसार देशातील राष्ट्रीयकृत बँकेची संख्या किती आहे? तर किती बँकेची संख्या मित्रांनो 12 याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. शेती व ग्रामीण विकासाची राष्ट्रीय बँक नॅशनल बँक फॉर ॲग्रिकल्चर अँड रूरल डेव्हलपमेंट याला नाबार्ड म्हणतात. याची स्थापना कधी झाली होती? तर नाबार्डची जी काय स्थापना आहे मित्रांनो तर 12 जुलै 1982 ला झाली पहा 12 जुलै 1982 ला. पुढील प्रश्न पहा मित्रांनो की भारताच्या रिझर्व्ह बँकेचे पहिले परंतु भारताच्या गव्हर्नर बनण्याचा मान टिंब यांना मिळाला. तर मित्रांनो सी डी देशमुख लक्षात ठेवायचं आपल्याला सी डी देशमुख याचं योग्य उत्तर आहे पहा. पुढील प्रश्न आहे मित्रांनो खालीलपैकी कोणती संस्था आधारी उद्योगधंद्याशी संबंधित आहे? तर बघा ऑप्शन क्रमांक ड IRBI लक्षात ठेवायचं आहे. मुंबईतील शेअर बाजार कोणत्या वर्षी स्थापन झाला? तर 1877 मध्ये मित्रांनो आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा लक्षात ठेवा 1877 मध्ये याचं योग्य उत्तर आहे पहा. भारताची औद्योगिक विकास बँक इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया खालीलपैकी कोणत्या वर्षाच्या अधिनियमाद्वारे स्थापन झाली? तर मित्रांनो लक्षात ठेवा 1964 आपलं याचं बरोबर उत्तर आहे पहा कधी 1964. पुढील प्रश्न पहा खालीलपैकी कोणती बँक मित्रांनो औद्योगिक विकासाची पतसुविधा यांचा पुरवठा करते? तर मित्रांनो लक्षात ठेवायचं आहे IDBI लक्षात ठेवा मित्रांनो IDBI याचं काय पहा योग्य उत्तर आहे पहा. तर तुम्ही अतिशय तुमच्या फ्युचरबद्दल, तुमच्या कुटुंबाबद्दल अतिशय जागरूक आहात. तुम्हाला नक्की तुमच्या जिंदगीमध्ये काही ना काही करण्याची जबरदस्त इच्छा आहे. त्यामुळेच तुम्ही बघा या ठिकाणी एवढा अभ्यास केलेला आहे पहा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला. आता बघा आपण एवढी फी भरणार आहे. फॉर्मची फी भरणार, चलन एवढं भरणार. त्यासाठी मित्रांनो पेपरला गेल्यावर आपल्याला काही ना काही आलं पाहिजे. यासाठी मित्रांनो या अभ्यासक्रमानुसार बघा अतिशय महत्त्वाचे प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी सेंड करणार आहे पहा. मित्रांनो हे प्रश्न तुम्ही नक्की घेऊन टाका. सोबत मित्रांनो तुम्हाला महत्त्वाचे व्हिडिओज पण भेटणार आहे. या बॅचला तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 9325230840 मित्रांनो हा आपला फोनपे, गुगल पे नंबर आहे. लगेच फोनपेमध्ये जा. हा नंबर टाईप करा. ₹399 पेमेंट करा. मी तुम्हाला 1 मिनिटामध्ये या ठिकाणी सगळं पाठवून देईल पहा. कारण की हे पैसे आपण कुठेही खर्च करतो. पेट्रोल म्हणा, कुठं लग्नाला गेलो म्हणा, कुठेही खर्च होतात आपले बघा. नाश्ता पाण्याला गेलो, जेवायला गेलो. परंतु मित्रांनो आपण योग्य ठिकाणी हे पैसे लावले. आता ही तुमची इन्व्हेस्टमेंट आहे पहा. गुंतवणूक आहे पहा तुमच्या भविष्यासाठी. त्यामुळे लवकरात लवकर घेऊन टाका. यामधून तुम्हाला नोकरी भेटणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर मित्रांनो
हे प्रश्न आपले जे काही बॅच आहे बघा याला ॲडमिशन घ्या. कारण की मित्रांनो तुम्हाला फक्त तुमच्या जिल्ह्यामध्ये म्हणजे पुणे जिल्ह्याचीच या ठिकाणी कॉम्पिटिशन असणार आहे. डायरेक्ट बघा बाकीच्याचं जराशी कमी झालेलं आहे पहा. त्यामुळं लवकरात लवकर ॲडमिशन घ्यायचं आहे. वेळ अजिबात वाया घालवू नका. बघा रात्रीचा दिवस करा, दिवसाची रात्र करा. स्वतःला पूर्णपणे या ठिकाणी झोकून घ्या. पण ही पोस्ट नक्की भेटली पाहिजे असा अभ्यास आपण सर्व मिळून करू पहा. नक्कीच फायदा होईल मित्रांनो. 9325230840 हा आपला फोनपे, Google पे नंबर आहे. ₹399 सेंड करा. मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळं पाठवून देईल पहा.